लोकसभा निवडणुकांचे निकाल 4 तारखेला जाहीर होणार आहेत। मात्र तत्पूर्वी ठाकरे गटाकडून सध्या नाशिकच्या अंबड परिसरात ज्या ठिकाणी वेअरहाऊसमध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेले आहेत त्या स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये स्वतःचा एक वेगळा बंदोबस्त तैनात केलेला आहे। आपण सध्या अंबडच्या या स्ट्रॉंग रूम परिसरात आहोत आणि या ठिकाणी आतमध्ये ईव्हीएम मशीन जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत। प्रवेश निषिद्ध आहे। आतमध्ये परवानगीशिवाय अधिकाऱ्यांशिवाय कोणालाही सोडलं जात नाही आहे। मात्र विशेष परवानगी घेत ठाकरे गटाकडून या स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये आणि बाहेर अशा पद्धतीनं त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पहारा देत आहेत। ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत, ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाडीच्या ज्या घटना राज्यभरात किंवा इतरत्र घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर कुठेही हलगर्जीपणा होऊ नये यासाठी ठाकरे गटाकडून स्वतः ही काळजी घेतली जाते आहे। ठाकरे गटाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। नेमके किती जण आहात तुम्ही जे पहारा देतात आणि किती शिफ्टमध्ये काम करताय? आम्ही 13 लोक आहे। आम्ही 3 शिफ्टमध्ये काम करतो। 2 सीसीटीव्ही रूममध्ये असतात, 2 इथं नियंत्रण कक्षात असतात। आम्ही 3 शिफ्ट केलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पण नेमकं कारण काय? आपण पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून ही परवानगी घेण्यामागचं कारण काय? परवानगी घेण्याचं कारण असं की आम्हाला आमचा उमेदवार खूप कळकळीने रात्रंदिवस फिरतोय, पण आम्ही असं आम्हाला सांगितलं नाही। फक्त आम्ही सांगितलं की आम्हाला परवानगी काढून द्या, आम्ही तिथं स्वयंपूर्तीने आम्ही राहू, तिथे आम्ही तिथं लक्ष ठेवू, त्यामुळे आम्ही घेतलेलं आहे। आपण बघतोय की ठाकरे गटाचे हे पदाधिकारी जे आहेत ते 3 सत्रांमध्ये या ठिकाणी काम करत आहेत। वेअरहाऊसचा हा संपूर्ण परिसर आहे। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे। मात्र पोलिसांच्या बंदोबस्ताच्या जोडीला ठाकरे गटाकडून 13 लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 3 शिफ्टमध्ये हे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी अंबडच्या या वेअरहाऊस परिसरात काम करत आहेत आणि कुठल्याही प्रकारे छेडछाड होऊ नये याचं समाधान जे आहे ते यांना या ठिकाणी मिळावं यासाठी हे पदाधिकारी रात्रंदिवस या ठिकाणी पहारा देत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।